नमस्कार फ्रेंड्स. आज आपण दलित साहित्य मराठी मुंबई विद्यापीठाच्या मराठीमधील सेमिस्टर 1मधील दलित साहित्य हा विषयाचा आज आपण व्याख्यान लेक्चर अभ्यास सुरू करणार आहोत. तर ही दलित साहित्य ह्या विषयातील पहिला घटक दलित चळवळ या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर पाहूया या दलित चळवळमध्ये काय काय आपल्याला शिकायचं आहे. दलित चळवळ याची पार्श्वभूमी पाहूया. उद्देश नंतर प्रस्तावना. दलित ह्याच्यात उद्दिष्ट काय आहेत तर दलित समाजव्यवस्था, वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, अस्पृश्यता, जातीमीमांसा यांचा या घटकांचा अभ्यास करणे. तसेच दलित चळवळीचे आधारपर्व काय आहे ते समजून घेणे. दलित सुधारक, सोमवंशी मित्र, अत्यंत समाज, बहिष्कृत भारत करार ह्या गोष्टींचा अभ्यास करणे. तसेच दलित चळवळीचे क्रांतीपर्व, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र, उदय, योगदान, राजकीय चळवळ काय, महापरिनिर्वाण या सर्व घटकांचा आपल्याला पाठामध्ये या घटकामध्ये या मुद्द्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर उद्देश काय आहेत तर दलित चळवळीच्या उदयामागील पार्श्वभूमी व प्रेरणा समजून घेणे. तर मुख्य उद्देश काय आहे या घटकाचा या पाठाचा तर दलित चळवळ आहे त्यांच्या उदयामागील जी पार्श्वभूमी आहे, जी प्रेरणा आहे त्या समजून घेणे. दलित चळवळीच्या भूमिकेचा विचार करणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दलित चळवळीतील मूळ प्रेरणा आणि त्यांचे योगदान लक्षात घेणे. दलित साहित्य हे मराठी भाषा आणि साहित्यातील एक कालदर्श, प्रवाही आणि ऊर्जादायी विचार आहेत. 1960 नंतर दलित साहित्य प्रवाहाची निर्मिती झाली, ज्यात सामाजिक, धार्मिक, राजकीय चळवळीचा मोठा वाटा आहे. दलित साहित्याचा विकास विद्रोह, विज्ञान आणि विश्वकल्याणाच्या त्रिसूत्रीवर आधारित आहे. दलित साहित्याचा विकास कशावर आधारित आहे तर विद्रोह, विज्ञान आणि विश्वकल्याणाच्या या त्रिसूत्रावर दलित साहित्याचा विकास आधारित आहे. पुढे दलित समाज व्यवस्था. दलित साहित्य हा हजारो वर्ष दडपलेल्या, शोषित, वंचित दलित समूहाच्या लेखनातून निर्माण झालेला एक सामाजिक आविष्कार आहे. भारतीय समाजव्यवस्था प्राचीन काळापासून वर्णजातीत अस्पृश्यतेवर आधारित विषम आहे. काय दलित समाजव्यवस्था काय तर दलित साहित्य हा हजारो वर्ष दडपलेले जे शोषित, वंचित दलित समूह आहेत, दलित वर्ग आहे, त्या वर्गाच्या समूहाच्या लेखनातून निर्माण झालेला एक सामाजिक आविष्कार आहे दलित साहित्य. भारतीय समाजव्यवस्था ही प्राचीन काळापासून वर्णजातींमध्ये विभागलेली आहे, अस्पृश्यतेवर आधारित आहे. पुढे वर्णव्यवस्था. वैदिक परंपरेनुसार भारतीय समाज ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र या 4 वर्णांमध्ये विभागलेला होता. वर्णव्यवस्था कशी आहे भारतातील समाजव्यवस्थेची ही वैदिक परंपरेनुसार आहे. जे भारतीय समाज हा कसा ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र या 4 वर्णांमध्ये विभागलेला आहे भारतीय समाज. हा विभाग ऋग्वेदातील पुरुष सूक्तावर आधारित असून ती जन्मावर आधारित नसून हे कसं ऋग्वेदातील पुरुष सूक्तावर आधारित आहे. तो जन्मावर आधारित नसून वेदांवर आधारित होती असा दावा काही अभ्यासक करतात. कालांतराने वर्णव्यवस्था जन्मावर आधारित झाली, ज्यामुळे सामाजिक विषमता वाढली. दलित साहित्य मूळ काय आहे तर हे जे वर्ण आहेत, 4 वर्ण आहेत, हा विभाग ऋग्वेदातील पुरुष सूत्रावर आधारित होता असं काही आणि जन्मावर आधारित नव्हता असं वेदांवर आधारित होता असा दावा काही अभ्यासकांनी केला होता. कालांतराने वर्णव्यवस्था जन्मावर आधारित हा समाजव्यवस्था झाली, ज्यामुळे सामाजिक विषमता वाढलेली दिसून येते. दलित साहित्य ह्या वर्णव्यवस्थेचं नकारते. हे जे दलित साहित्य आहे ही अशी जी वर्णव्यवस्था आहे ह्या व्यवस्थेला नकार देते, कारण ती दलित समाजाच्या गुलामगिरीचे मूळ आहे. कारण ही अशी जी वर्णव्यवस्था ही दलित समाजाच्या गुलामगिरीचे मूळ कारण आहे. जातीव्यवस्था. दलित साहित्य हे जातीव्यवस्थेचे आक्षेपार्ह रूप दाखवते, ज्यात विषमतेची परंपरा. जातीव्यवस्था हा भारतीय संस्कृतीचा मुख्य भाग असून विषमता आणि भेदभाव यांचे कारण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीव्यवस्थेवर तीव्र हल्ला चढवून तिला हिंदू समाजाला लागलेला कलंक असं म्हटलेलं आहे. जातीभेदामुळे सामाजिक जीवनाचे तट पाडलेले दिसून येतात. ह्या जातीभेदामुळे सामाजिक जीवनाचे वेगवेगळे तट पाडलेले दिसून गेले. अस्पृश्यता ही मानवी अस्तित्वाला नकार देणारी आणि मानवी अधिकारांचे हनन करणारी व्यवस्था आहे. ही अस्पृश्यता व्यवस्था जी आहे ही मानवी अस्तित्वाला नकार देणारी आहे, तसेच मानवी अधिकारांचे हनन करणारी व्यवस्था आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यतेमुळे
कोण आणि अस्पृश्य कसे बनले, अस्पृश्यतेमुळे कोण आणि कसे अस्पृश्य बनले, या प्रश्नांची ऐतिहासिक मीमांसा केली. या व्यवस्थेमुळे दलित समाजाची शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रगती थांबलेली दिसून येते. अस्पृश्यता अस्पृश्य समाजाचे जीवन दुःखी असून त्यांना नैसर्गिक हक्क नाहीत. शूद्र, अस्पृश्य लोकांना अपवित्र मानले जाते, ज्यामुळे ते बहिष्कृत राहतात. पुढे आहे जातीमीमांसा. जातीमीमांसा जातीभेद आणि अस्पृश्यतेमुळे भारतीय समाजात विभागलेली आणि दुरावा, अंतर निर्माण झालेला दिसून येतो. ब्रिटिश काळात या व्यवस्थांमध्ये काही बदल झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज यांचे योगदान जाती व्यवस्थेच्या विरोधात महत्त्वपूर्ण आहे. पुढे दलित चळवळीचा आधारपर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून दलित चळवळ प्रेरित झाली. गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे, किसन फागूजी बसोडे, गणेश अक्काजी गवई हे या चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ मानले. पुढे दलित सुधारक गोपाळबाबा वलंगकर यांचे नाव आद्य दलित समाज सुधारक म्हणून घेतले जाते. हे जे वलंगकर होते, दलित सुधारक गोपाळबाबा वलंगकर हे नाव आद्य दलित समाज सुधारक म्हणून घेतले जाते. त्यांचा जन्म 1800 ह्यांनीच सुरुवात केली. दलित चळवळीची सुरुवात वलंगकर यांनी दलित समाज सुधारण्यासाठी जी चळवळ आहे ह्यांनी केलेली दिसून येते. 1857 रावळ, रत्नागिरी येथे यांचा जन्म झाला. त्यांनी सैन्यात नोकरी करताना अस्पृश्यतेचा अनुभव घेतला होता. त्यामुळे त्यांनी 1888 विटाळ विध्वंस असे अस्पृश्यता निवारणावरील पहिले पुस्तक लिहिले. गोपाळबाबा वलंगकर यांनी अनार्य दोष परिहारक मंडळी या संस्थेची स्थापना केली. कोणत्या स्थापनेची गोपाळबाबा वलंगकर यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर अनार्य दोष परिहारक मंडळी या संस्थेची स्थापना केली. 1895 त्यांनी ब्रिटिश सरकारला विनंती अर्ज करून दलित समाजासाठी सैन्यात भरतीची मागणी केली. त्यांच्या कार्यातून दलित समाजात जागृती निर्माण झाली. सोमवंशी मित्र कार शिवराम जानबा कांबळे यांचा जन्म 1869 पुणे येथे झाला. त्यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू केली. 1908 त्यांनी सोमवंशी मित्र हे मासिक सुरू करून अस्पृश्य समाजाचे प्रश्न लोकांसमोर मांडले. शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्यांना सोमवंशीय मित्र असे नाव दिले. त्यांनी अस्पृश्यता निवारण, समाज प्रबोधन आणि राजकीय हक्कांसाठी परिषदांचे आयोजन केले. अंत्यसमाज नायक किसन फागूजी बसोडे अंत्यसमाज नायक कोण आहेत? किसन फागूजी बसोडे यांचा जन्म फेब्रुवारी 1887 नागपूर येथे झाला. त्यांनी 1909 दलित समाजोद्धारक ही संस्था स्थापन केली. त्यांनी मराठी दीनबंधू नावाचे साहित्यिक सुरू केले. त्यांनी 1910 समाजसेवक ही संस्था स्थापन करून अस्पृश्यता निवारणाचे आणि शिक्षणाचे कार्य केले. पुढे बहिष्कृत भारतकार गणेश अक्काजी गवई ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समकालीन होते. हे जे बहिष्कृत भारत आहे हे गणेश अक्काजी गवई ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समकालीनमध्ये होते. 1910 त्यांनी अमरावती येथे महार सुधारक मंडळ स्थापन केले. पुढे त्यांनी 1912 त्यांनी बहिष्कृत भारत नावाचे मासिक सुरू केले. पुढे 1922 ते प्रांतिक काउन्सिलर म्हणून निवडून आले. त्यांनी शिक्षण, नोकरी आणि राजकीय हक्कांसाठी कार्य केले. वालंगकर, कांबळे, बसोडे आणि गवई यांनी दलित चळवळीची पार्श्वभूमी तयार केली. दलित समाजाची चळवळीची पार्श्वभूमी कुणी तयार केली? ते वालंगकर, कांबळे, बसोडे आणि गवई यांनी दलित चळवळीची पार्श्वभूमी तयार केली. दलित चळवळीचे क्रांतिपर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र. जन्म 14 एप्रिल 1891 आंबावडे तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी येथे यांचा जन्म बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. शिक्षण परदेशात उच्च शिक्षण पूर्ण करून त्याचा उपयोग सामाजिक परिवर्तनासाठी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उदय 27 जानेवारी 1926 रोजी सायमन कमिशन समोर राजकीय हक्कांची मागणी केली. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उदय 27 जानेवारी 1926 रोजी सायमन कमिशन समोर जी राजकीय हक्कांची मागणी केली त्यावेळी उदय झाला. 20 मार्च 1927 रोजी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह त्यांनी केला. 1930 नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. 1930
आणि दुसरी 1931 गोलमेज परिषद राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये त्यांनी दलित समाजाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ आणि राजकीय अस्तित्वाची मागणी केली. पुढे डॉक्टर आंबेडकरांनी आंबेडकरांनी पहिली गोलमेज परिषद 1930 आणि दुसरी गोलमेज परिषदमध्ये दलित समाजाचे प्रतिनिधित्व केले. त्यावेळी त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ, सेपरेट इलेक्टोरेट आणि राजकीय अस्तित्व, पॉलिटिकल एक्झिस्टन्स याची मागणी केली. त्यांच्या मागणीमुळे ब्रिटिश सरकारने जातीय निवाडा, कम्युनल अवॉर्ड जाहीर केला. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक चळवळी. डॉक्टर आंबेडकरांनी सामाजिक नियोजनानुसार कृतीयुक्त कार्यक्रम राबवले, ज्यामुळे दलित समाजात आत्मविश्वास आणि जागृती निर्माण झाली. चौदार तळे सत्याग्रह हा चळवळीतील पहिले आंदोलन मानले जाते. चौदार तळे सत्याग्रह दलित समाजाला सार्वजनिक ठिकाणी न्याय, शाळा, पाणी इत्यादी ठिकाणी स्पृश्य भेदभाव नसावा या मागणीसाठी हा सत्याग्रह झाला. 19 ते 20 मार्च 1927 रोजी महाड येथे हे ऐतिहासिक आंदोलन झाले, ज्यात हजारो लोकांनी सहभाग घेतला. डॉक्टर आंबेडकरांनी या सत्याग्रहाद्वारे सामाजिक समता आणि मानवी हक्कांचा लढा दिला. काळाराम मंदिर सत्याग्रह डॉक्टर आंबेडकरांनी 1930 नाशिक येथील काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश देण्याचा प्रयत्न केला. हा सत्याग्रह 5 वर्षे चालला. या सत्याग्रहाचा मुख्य उद्देश दलितांना मंदिर प्रवेश मिळणे हा नसून त्यांनी मानवी हक्क आणि सामाजिक समता मिळवून देणे हा होता. सत्याग्रहामुळे निर्णय क्षमतेचा आणि निर्भीडतेचा संदेश समाजात पोहोचला. पुढे डॉक्टर आंबेडकरांच्या राजकीय चळवळी. गोलमेज परिषद, राऊंड टेबल कॉन्फरन्स. गोलमेज परिषद हे डॉक्टर आंबेडकरांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या परिषदांमध्ये त्यांनी अस्पृश्य समाजाचे प्रतिनिधित्व करून राष्ट्रीय पातळीवर लढा दिला. पहिली गोलमेज परिषद 1930 व दुसरी 1931 गोलमेज परिषद संपन्न झाली. ब्रिटिश सरकारने जातीय निवाडा जाहीर केला, त्यामुळे दलितांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य झाली. पुढे पुणे करार. दलित समाजाच्या हक्कांसाठी डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली, ज्याला गांधीजींचा विरोध होता. गांधीजींच्या उपोषणातून सप्टेंबर 1932 मध्ये पुणे येथे पुणे करार झाला. या करारानुसार दलितांना स्वतंत्र मतदारसंघ न मिळता राखीव जागा मिळाल्या. पुणे करारामुळे आंबेडकरांना राजकीय फायदा मिळाला नाही, पण सामाजिक जीवनात एक मोठा विजय मिळाला. गांधीजी व डॉक्टर आंबेडकर यांच्यातील हा संघर्ष सामाजिक आणि राजकीय हितसंबंधांचे प्रतीक होता. पुढे स्वतंत्र मजदूर पक्ष, इंडिपेंडंट लेबर पार्टी, ILP. डॉक्टर आंबेडकरांनी 15 ऑगस्ट 1936 रोजी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. या पक्षाचा उद्देश दलित समाजाच्या हक्कांचा आणि शेतकरी, मजूर, श्रमिकांच्या हिताचा विचार करणे हा होता. 1937च्या निवडणुकीत या पक्षाला मुंबई विधानसभेमध्ये आणि मध्य प्रांतात 4 जागांवर विजय मिळवला. शेड्यूल कास्ट फेडरेशन. डॉक्टर आंबेडकरांनी 1942 नागपूर येथे अस्पृश्यांची परिषद बोलावून शेड्यूल कास्ट फेडरेशन या नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. हा पक्ष 1946च्या निवडणुकीत यशस्वी होऊ शकला नाही. या पक्षातूनच दलितांना राजकारणाची दिशा मिळाली. पुढे भारतीय संविधान निर्मिती, इंडियन कॉन्स्टिट्यूशन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची उपलब्धी भारतीय संविधानाची निर्मिती आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि डॉक्टर आंबेडकर घटना समितीवर निवडून आले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा मसुदा मंजूर करण्यात आला आणि 26 जानेवारी 1950 पासून त्यांची अंमलबजावणी झाली. दलित चळवळीतील सामाजिक न्यायाची बाजू घेऊन त्यांनी भारतीय संविधानाला प्रमाण बनवले. आंबेडकरांची धम्मक्रांती. 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीच्या दिवशी रोजी डॉक्टर आंबेडकरांनी नागपूर येथे लाखो अनुयायांबरोबर बौद्ध धर्माचा स्वीकार केला. याला त्यांनी सांस्कृतिक क्रांती मानले. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने समाजात समानता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या मूल्यांची स्थापना होईल अशी भूमिका घेतली. आंबेडकरांची धम्मक्रांती. डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून धर्मांतरांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था, जातीयता आणि अस्पृश्यता यांवर तीव्र प्रहार झाला. त्यांचे बुद्ध आणि त्यांचा धम्म हे शेवटचे महान कार्य होते. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान परिनिर्वाण. 6 डिसेंबर 1900
1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले. त्यांनी दलित समाजाला स्वाभिमान, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वता या मूल्यांवर आधारित जीवन जगण्याचा संदेश दिला. त्यांच्या निधनाने दलित चळवळीला फार मोठी हानी झाली. पुढे दलित चळवळीचे आंबेडकरोत्तर पर्व. आता हे दलित चळवळीचे जे आंबेडकरांच्या नंतरचं पर्व आहे. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली चळवळ त्यांच्या निधनानंतर पुन्हा नव्याने उभी राहिली. या काळात चळवळीचे स्वरूप आणि विचार बदलले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. डॉक्टर आंबेडकरांनी राजकीय जीवनात दलितांना सामाजिक राजकीय अस्तित्व मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. स्वतंत्र मजूर पक्ष आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन नंतर त्यांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. हे दोन पक्ष आहेत त्यांनी पुढे जाऊन रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना केली. थॉट्स ऑफ पाकिस्तान. डॉक्टर आंबेडकरांचा हा ग्रंथ थॉट्स ऑफ पाकिस्तान 1940 मध्ये प्रकाशित झाला. यात त्यांनी भारताच्या फाळणीचा विषय राजकीय विचारातून मांडला. शूद्र पूर्वी कोण होते? हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ 1946 मध्ये प्रकाशित झाला. यात त्यांनी चातुर्य वर्णाच्या उत्पत्तीवर आणि शूद्रांच्या उपपत्तीवर परखड विचार मांडले. स्टेट अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ 1947 मध्ये प्रकाशित झाला. यात त्यांनी अल्पसंख्याक आणि दलित समाजासाठी संविधानात्मक संरचना कशी असावी याबद्दल विचार मांडले. पुढे आंबेडकरांचे लेखन आणि भाषणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन कार्य अद्वितीय होते. त्यांचे लेखन हे केवळ साहित्य नसून सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय आणि वैचारिक स्तरावरील क्रांतिकारक मांडणी आहे. यातून मानव वंशशास्त्र, समाजशास्त्र, धर्म, तत्त्वज्ञान, कायदा, अर्थशास्त्र या विषयांवरील त्यांचे सखोल ज्ञान दिसून येते. त्यांच्या लेखनात चिकित्सक, विश्लेषक आणि टीकात्मक दृष्टिकोन आहे. भारतातील जाती, त्यांची उत्पत्ती आणि विकास. कास्ट इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट. डॉक्टर आंबेडकरांचा हा 1916 साली कोलंबिया विद्यापीठात सादर केलेला महत्त्वाचा शोध निबंध आहे. त्यात त्यांनी जातीव्यवस्थेच्या उत्पत्तीचे आणि जातीनिर्मितीचे कारणमीमांसा केलेली आहे. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. हा ग्रंथ त्यांनी 1923 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये डॉक्टर ऑफ सायन्स पदवीसाठी सादर केला. यात त्यांनी भारतीय रुपयाच्या समस्यावर प्रकाश टाकला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर दलित चळवळीतील नेत्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांना एकत्र आणले. रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न झाला पण तो पूर्णत्वास गेला नाही. 1957 मध्ये डॉक्टर डी.सी. गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी रिपब्लिकन पक्षाचे कार्य पुढे नेले. 1959 मध्ये रिपब्लिकन पक्षात गटबाजी झाली आणि पक्ष कमकुवत झाला. दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गटाने 1962च्या निवडणुकीत काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिला. तर 1966 मध्ये गटबाजी वाढली आणि 1967च्या निवडणुकीत संयुक्त दलित आघाडीकडून निवडणूक लढवली गेली. पुढे पॅन्थर चळवळ. आंबेडकरोत्तर काळात दलित चळवळीतील महत्त्वपूर्ण टप्पा दलित पॅन्थर आंदोलनाचा मानला जातो. 1971 मध्ये दलित अत्याचार वाढल्याने या चळवळीला प्रेरणा मिळाली. विद्रोहाची, आत्मविश्वासाची आणि क्रांतीची भूमिका या चळवळीत होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव या चळवळीवर होता. नामदेव ढसाळ, राजा ढाळे, जे.व्ही. पवार, अरुण कांबळे, रमेश आठवले यांसारखे नेते या चळवळीत नेतृत्व करत होते. पॅन्थर चळवळीने जातीव्यवस्था आणि विषमतेविरुद्ध संघर्ष केला. 1973 मध्ये दलित पॅन्थर विसर्जित झाले पण यातून दलित साहित्याला विद्रोहाची नवी दिशा मिळाली. पुढे नामांतर लढा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक योगदानातून प्रेरित होऊन महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तन झाले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना याचे महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. 1970 मध्ये मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेनंतर या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी दलित पॅन्थर आणि रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांनी केली. नामांतर मागणीला शासनाने एप्रिल 1978 रोजी मान्यता दिली. पण मराठा आणि इतर समाजाकडून त्याला तीव्र विरोध झाला. 1989 मध्ये दलित आणि मराठवाडा येथील जातीयवादी शक्ती यांच्यात तीव्र संघर्ष झाला.
पुढे नामांतर लढा. पुढे नामांतर लढ्याला 10 वर्ष लागली. 6 जुलै 1994 रोजी रिपब्लिक गट आणि काँग्रेस यांच्या संयुक्त प्रयत्नांतून दोन्ही सभागृहातून 2/3 मतांनी नाम बदल मंजूर करण्यात आले. 14 जानेवारी 1994 रोजी विद्यापीठाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असे करण्यात आले. पुढे रिडल्स आंदोलन. आंबेडकरांच्या काळात दलितांना नेतृत्व आणि विचारांची प्रेरणा मिळेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून रिडल्स इन हिंदुइझम या ग्रंथातील राम आणि कृष्णावरच्या लेखांमुळे महाराष्ट्रात मोठा विवाद निर्माण झाला. 23 नोव्हेंबर 1987 रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला, ज्यात अनेक दलित संघटनांनी सहभाग घेतला. या आंदोलनामुळे दलित चळवळीला वैचारिक परिमाण मिळाले. खैरलांजी लढा. भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावात 2006 मध्ये एका दलित कुटुंबावर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या विरोधात हा लढा झाला. या घटनेमुळे जातीय मानसिकतेची आणि सुरक्षिततेची समस्या पुन्हा समोर आली. या घटनेच्या निषेधार्थ दलित चळवळ उभी राहिली आणि देशभर आंदोलने झाली. दलित आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी याच वेळी झाली. समारोप. दलित साहित्य आंबेडकरी अस्मिता आणि जागृतीचा आविष्कार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक अधिष्ठानावर दलित चळवळ उभी राहिली. या चळवळीने सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय आणि आर्थिक जागृती केली. दलित साहित्य केवळ मराठी भाषा नव्हे तर जागतिक साहित्यातील दलित अस्तित्वाची चर्चा घेऊन आली आहे. यामुळे वैश्विक स्तरावर मराठी भाषेची ओळख निर्माण झाली. दीर्घोत्तरी प्रश्न आलेत ते पाहूया. प्रश्न स्वरूपात आता हा घटक आपण समजून घेऊया. दलित चळवळीमधील सामाजिक वास्तव्य स्पष्ट करा. दलित समाज व्यवस्था. भारतीय समाज व्यवस्था प्राचीन काळापासून वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था आणि अस्पृश्य यांवर आधारित विषम होती. दलित समाज हजारो वर्ष दडपलेला, शोषित आणि वंचित होता. वर्णव्यवस्था. समाज 4 वर्णांमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यामध्ये विभागलेला होता, ज्यामुळे समाजात विषमता आणि जातीयता वाढली. दलित साहित्य या व्यवस्थेला सामाजिक गुलामगिरीचे मूळ मानते. जातीय व्यवस्था आणि अस्पृश्यता. जाती व्यवस्था हा पारंपरिक आधार बनल्यामुळे समाजात भेदभाव वाढला. अस्पृश्यता ही मानवी अधिकाराचे हनन करते आणि मानवी अस्तित्वाला नकार देणारी व्यवस्था होती, ज्यामुळे दलितांचे जीवन दुःखांनी भरलेले होते आणि त्यांना नैसर्गिक हक्क नव्हते. दलित साहित्याची भूमिका. दलित साहित्य या विषम समाज व्यवस्थेविरुद्ध विद्रोह, विज्ञान आणि विश्वकल्याण या त्रिसूत्र आधारित विचार घेऊन उभे राहिलेले होते, ज्यातून दलितांचे दुःख आणि विद्रोह व्यक्त झाला. प्रश्न 2. आंबेडकर पूर्व चळवळीचे योगदान स्पष्ट करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यापूर्वी गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे, किसन बापूजी बसोडे, गणेश अक्काजी गवई यांसारख्या सुधारकांनी दलित चळवळीची पार्श्वभूमी तयार केली. गोपाळबाबा वलंगकर आद्य दलित समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. 1888 मध्ये विटाळ विध्वंस हे अस्पृश्यता निवारणावरील पहिले पुस्तक त्यांनी लिहिले. अनार्य दोष परिहारक मंडळी या संस्थेची स्थापना केली. 1895 मध्ये त्यांनी सैन्यात भरतीची मागणी करणारा विनंती अर्ज ब्रिटिश सरकारला त्यांनी पाठवला. शिवराम जानबा कांबळे 1908 मध्ये सोमवंशी मित्र हे मासिक सुरू करून दलितांचे प्रश्न मांडले. अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू केली. किसन फागोजी बसोडे 1909 मध्ये दलित समाज उद्धारक संस्था स्थापन केली. मराठा दीनबंधू नावाचे साप्ताहिक सुरू केले. गणेश अक्काजी गवई 1910 मध्ये महार सुधारक मंडळ स्थापन केले. 1912 मध्ये बहिष्कृत भारत नावाचे मासिक सुरू केले. या सुधारकांनी दलित समाजात जागृती, शिक्षण, संघटना आणि राजकीय हक्कांसाठीच्या लढ्याची प्रेरणा दिली. प्रश्न 3. आंबेडकरी चळवळीचे क्रांतीपर्व विशद करा. डॉक्टर आंबेडकरांच्या उदय 14 एप्रिल 1891 रोजी जन्मलेल्या डॉक्टर आंबेडकरांनी स्पर्धेचा उच्च शिक्षण घेऊन त्यांचा उपयोग सामाजिक आणि शैक्षणिक परिवर्तनासाठी केला. सामाजिक सत्याग्रह. चौदार तळे. महाड येथील चौदार तळे सत्याग्रह 20 मार्च 1927 महाड येथे त्यांनी हे आंदोलन उभं केले. हा दलित चळवळीतील पहिले मोठे आंदोलन मानले जाते, ज्यामुळे दलितांना मानवी हक्क आणि सामाजिक क्षमता मिळवून देण्याचा लढा सुरू झाला. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह 1930 नाशिक येथे हा सत्याग्रह सुरू झाला. हा सत्याग्रह 5 वर्ष चालला आणि यातून दलितांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला.
पुढे राष्ट्रीय सहभाग, गोलमेज परिषद 1930 व 31 दलितांचे प्रतिनिधित्व केले आणि स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. पुढे पुणे करार सप्टेंबर 1932 गांधीजींच्या विरोधामुळे स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा स्वीकारल्या. पक्षीय राजकारण, स्वतंत्र मजूर पक्ष आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन 1942 या पक्षांची स्थापना करून त्यांनी दलितांना राजकीय अस्तित्व मिळवून दिलं. संविधान निर्मिती, ते भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, ज्यातून त्यांनी समाजाच्या हिताचा विचार सामाजिक न्यायाच्या बाजूने संविधानात समाविष्ट करण्यात आला. धम्मक्रांती, 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांचा बौद्ध धम्माचा स्वीकार केला, जी त्यांनी सांस्कृतिक क्रांती मानली. प्रश्न 4, दलित चळवळीचे सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट करा. दलित चळवळ केवळ राजकीय सामाजिक नसून तिचे सांस्कृतिक महत्त्व खूप मोठे आहे. साहित्य, दलित साहित्य या नव्या साहित्य प्रवाहाची निर्मिती झाली, ज्याने विद्रोह, विज्ञान आणि विश्वकल्याणाच्या विचारांवर आधारित एक ऊर्जादायी विचार दिला. या साहित्याने दलित समाजाचे दुःख, अन्याय, अस्मिता उघड केली. वैचारिक वारसा, डॉक्टर आंबेडकरांचे लेखन आणि भाषणे तत्त्वज्ञान, धर्म, कायदा, अर्थशास्त्र, समाजशास्त्र यांवर आधारित होते. बुद्ध आणि त्यांचा धम्म, रिडल्स इन हिंदुझम, शूद्र पूर्वी कोण होते या ग्रंथातून त्यांनी वैचारिक क्रांती केली. पुढे धम्मक्रांती, बौद्ध धम्माचा स्वीकार करून त्यांनी सामाजिक गुलामगिरीचे प्रतीक असलेल्या हिंदू धर्मातील विषमतेवर प्रहार केला आणि समानता, स्वातंत्र्य आणि बंधुतेवर आधारित नवा मार्ग दाखवला. शिक्षणाचे महत्त्व, पीपल्स एज्युकेशन सोसायटी सारख्या संस्थांच्या माध्यमातून दलितांच्या शिक्षण आणि सांस्कृतिक विकासाला गती मिळाली. पुढे नामांतर लढा, मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी झालेला लढा हा केवळ नामांतरासाठी नसून दलित अस्मिता आणि सांस्कृतिक सन्मानासाठीचा लढा होता. प्रश्न 5, दलित चळवळीतील आंबेडकरोत्तर पर्वाचे स्वरूप विशद करा. गटबाजी व नेतृत्वाचा संघर्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणानंतर लगेचच स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये अनेक गट पाडले गेले, ज्यामुळे दलित चळवळीचे राजकीय अस्तित्व काहीसे कमकुवत झाले. दलित पॅंथर चळवळ हा आंबेडकरोत्तर काळातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी टप्पा मानला जातो. नामदेव ढसाळ, राजा ढाळे यांसारख्या तरुण नेत्यांनी अत्याचाराविरुद्ध विद्रोहाचा आवाज उठवला. या चळवळीने दलित साहित्याला विद्रोही आणि सामाजिक जाणीवेची नवी दिशा दिली. नामांतर लढा, मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर आंबेडकरांचे नाव देण्यासाठी 1978 पासून ते 1994 पर्यंत दीर्घकाळ संघर्ष करावा लागला. हा लढा दलित अस्मितेच्या आणि सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रतीक बनला. वैचारिक लढे, रिडल्स इन हिंदुनिझम या ग्रंथावरून झालेल्या रिडल्स आंदोलनाने दलित चळवळीला वैचारिक परिमाण दिले. खैरलांजी लढा 2006 दलित कुटुंबावर झालेला अमानुष अत्याचाराविरुद्ध या आंदोलनाने जातीय मानसिकतेवर प्रहार केला. स्वरूप कसं होतं? आंबेडकर काळात चळवळ राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन साहित्य, कला, शिक्षण, विचार आणि संघर्षाच्या माध्यमातून अधिक व्यापक झाले. आता काही लघुत्तरी प्रश्न आलेत आणि टिपा आल्यात त्या पाहूयात. आद्य दलित समाजसुधारक गोपाळ बाबा वलंगकर यांचे कार्य लिहा. त्यांना आद्य दलित समाजसुधारक मानले जाते. त्यांचा जन्म 1858 मध्ये रावळ, रत्नागिरी येथे झाला. 1888 मध्ये त्यांनी विटाल विध्वंस या अस्पृश्यता निवारणावरील पहिले पुस्तक लिहिले. त्यांनी अनार्य दोष परिहारक मंडळी ही संस्था स्थापन केली. 1895 मध्ये त्यांनी ब्रिटिश सरकारला अर्ज करून दलित समाजासाठी सैन्य भरतीची मागणी केली. प्रश्न 2, शिवराम जानबा कांबळे यांचे वृत्तपत्रीय योगदान विशद करा. शिवराम जानबा कांबळे यांचा जन्म 1869 मध्ये पुणे येथे झाला. त्यांनी 1908 मध्ये सोमवंशी मित्र हे मासिक सुरू केले. या मासिकाद्वारे त्यांनी अस्पृश्य समाजाच्या समस्या, हक्क आणि प्रबोधनाचे विचार लोकांसमोर आणले. त्यांनी अस्पृश्यांना सोमवंशीय मित्र असे नाव दिले. त्यांच्या लेखनाने दलित समाजात सामाजिक व शैक्षणिक जागृती आणली. प्रश्न 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनाचा आढावा घ्या. डॉक्टर आंबेडकरांचे लेखन हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, वैचारिक, तत्त्वज्ञानी, आर्थिकशास्त्र या स्तरावरील क्रांतिकारक मांडणी होती. महत्त्वाचे ग्रंथ व लेखन, भारतातील जाती, त्यांची उत्पत्ती आणि विकास 1916 मध्ये हा ग्रंथ लिहिला. जातीच्या निर्मितीवरचा हा शोध निबंध होता. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी 1923 मध्ये रुपयाच्या समस्येवरचा ग्रंथ लिहिला.
थॉट्स ऑन पाकिस्तान 1940मध्ये भारताच्या फाळणीवरचे राजकीय विचार हे त्यांनी हा ग्रंथ लिहिला. पुढे त्यांनी शूद्र पूर्वी कोण होते 1946मध्ये चातुर्य वर्णांची मीमांसा करीत हा ग्रंथ लिहिला. पुढे स्टेट अँड मायनॉरिटीज 1947 रोजी अल्पसंख्याक आणि दलितांच्या हक्कांसाठीची मागणी हा ग्रंथ लिहिला. बुद्ध आणि त्यांचा धम्म बौद्ध धर्माचे स्वरूप स्पष्ट करणारा हा ग्रंथ लिहिला. प्रश्न 4 चौदार तळे सत्याग्रहाचे महत्त्व स्पष्ट करा. हा सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी महाड येथे झाला. दलित चळवळीतील हे पहिले मोठे आंदोलन होते. सरकारी मालमत्तेचे चौदार तळे पाणी पाणी अस्पृश्यांना वापरण्याचा हक्क मिळावा यासाठी हा लढा दिला गेला. या सत्याग्रहाचा मुख्य उद्देश दलितांना पाण्याचा हक्क मिळवून देणे नसून त्यांना मानवी हक्क आणि सामाजिक क्षमता मिळवून देणे हा होता. त्यामुळे दलित समाजात आत्मविश्वास आणि जागृती निर्माण झाली. प्रश्न 5 दलितांच्या राजकीय चळवळीचे स्वरूप विशद करा. गोलमेज परिषद प्रतिनिधित्व 1930 आणि 1931 च्या परिषदेत दलितांचे प्रतिनिधित्व करून स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली. पुणे करार 1932 स्वतंत्र मतदारसंघांची राखीव जागा मिळवून दलितांना राजकीय प्रतिनिधित्व दिले. राजकीय पक्षांची स्थापना केली. स्वतंत्र मजूर पक्ष ILP 1936 पुढे दलितांसह शेतकरी मजूर श्रमिकांच्या हितासाठी ही राजकीय पक्षाची स्थापना केली. पुढे शेड्यूल कास्ट फेडरेशन 1942 दलितांना राजकीय अस्तित्व मिळवून देण्यासाठी याची स्थापना केली. पुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर हा पक्ष स्थापित करण्यात आला. या चळवळींनी दलितांना राजकीय हक्क, प्रतिनिधित्व आणि संघटित होण्याची प्रेरणा दिली. एका वाक्यात उत्तरे. जाती व्यवस्था म्हणजे काय? जाती व्यवस्था म्हणजे भारतीय समाज व्यवस्थेचा पारंपरिक आधार न असून ती विषमता आणि भेदभाव यांवरील आधारित असते. प्रश्न 2 शिवराम जारबा कांबळे यांनी कोणते मासिक काढले? शिवराम जारबा कांबळे यांनी सोमवंशी मित्र हे मासिक काढले. प्रश्न 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या वृत्तपत्राचे नाव काय होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या वृत्तपत्राचे नाव बहिष्कृत भारत होते. टीप आहे, बहिष्कृत भारत हे 1927 मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केले, तर मूकनायक हे पहिले नियतकालिक 1920 मध्ये सुरू केले होते. दिलेल्या पाठातील संदर्भानुसार बहिष्कृत भारतकार गणेश अक्काजी गवई यांच्याबद्दल उल्लेख आहे, पण डॉक्टर आंबेडकरांनीही याच नावाने मासिक काढले. परंतु जर पहिले विचारले असेल तर ते मूकनायक आहेत. अपलोड केलेल्या पानात बहिष्कृत भारत हा उल्लेख अधिक आहे, तरीही पहिले वृत्तपत्र म्हणून मूकनायक हे ऐतिहासिकदृष्ट्या अचूक आहे. प्रश्न 4 डॉक्टर आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कधी घेतली? डॉक्टर आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा 14 ऑक्टोबर 1956 रोजी घेतली. प्रश्न 5 नामांतर लढा कोणत्या विद्यापीठासाठी लढला गेला? नामांतर लढा हा मराठवाडा विद्यापीठासाठी लढला गेला. दलित चळवळ पार्श्वभूमी बहुपर्याय आता काही MCQ आले ते पाहूया. दलित साहित्याचा विकास कोणत्या त्रिसूत्राच्या आधारावर आहे? विद्रोह, विज्ञान आणि विश्वकल्याण या सूत्राच्या आधारावर आहे. MCQ 2 अस्पृश्यता निवारणावरील पहिले पुस्तक विटाळ विध्वंस कुणी लिहिले? गोपाळबाबा वलंगकर यांनी लिहिले. सोमवंशी मित्र या मासिकाची सुरुवात कुणी केली? शिवरामराव कांबळे यांनी केली. बहिष्कृत भारत नावाचे 1912 मध्ये कुणी सुरू केले? गणेश अक्काजी गवई यांनी केले. MCQ 5 गोपाळबाबा वलंगकर यांनी सैन्यात भरतीची मागणी करणारा विनंती अर्ज ब्रिटिश सरकार कोणत्या वर्षी लिहिला? 1895 मध्ये यांनी हा विनंती अर्ज लिहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळे सत्याग्रह 1927 मध्ये वर्षी केला. पुणे करार कोणत्या वर्षी झाला? पुणे करार हा 1932 रोजी झाला. आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष कधी स्थापन केला? 1936 मध्ये. आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोणत्या ठिकाणी घेतली? नागपूर येथे घेतली. आंबेडकरांचे महापरिनिर्वाण निधन कधी झाले? 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. दलित पॅंथर चळवळीचे संस्थापक नेते खालीलपैकी कोण होते? नामदेव ढसाळ. बाबासाहेब आंबेडकर. MCQ 12 बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नामांतर कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आले? 1994 रोजी. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हा ग्रंथ आंबेडकरांनी कोणत्या पदवीसाठी लिहिला? डॉक्टर ऑफ सायन्स.
MCQ 14 शेड्यूल कास्ट फेडरेशन राजकीय पक्षाची स्थापना कधी झाली? 1942 रोजी झाली. अस्पृश्यतेवर तीव्र हल्ला करून तिला हिंदू समाजाला कलंक लागलेला कलंक कोणी म्हटले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले. तर मित्रांनो, आज आपण हा घटक, हा पाठ चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे. या घटकाचं चांगलं स्मरण होण्यासाठी, आकलन होण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून तुम्हाला या घटकाचं चांगलं आकलन होईल, चांगलं समजून येईल. जास्तीत जास्त समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून हा घटक तुम्हाला चांगला समजेल. यात आपण दलित चळवळ कशी झाली, बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती, पार्श्वभूमी, आंबेडकरांच्या अगोदरची पार्श्वभूमी कशी होती, त्यावेळीचे समाजसुधारक कोण होते, त्यांची आपण माहिती घेतली. आंबेडकरांचा काळ कसा होता, आंबेडकरांनी कोणत्या-कोणत्या गोष्टी, कोणत्या-कोणत्या गोष्टींची लढा केले, आंदोलन केले, त्याचा आपण इथे अभ्यास केलेला आहे. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर चळवळ कशी झाली, त्याचाही आपण इथे अभ्यास केलेला आहे. तर हा घटक मुख्यतः 3 याच्यामध्ये विभागलेला आहे. आंबेडकरांचा काळ, आंबेडकरांच्या पूर्वीचा काळ आणि आंबेडकरांच्या नंतरचा काळ. ह्या तिन्ही काळामध्ये कशा चळवळी, कशा आंदोलनं झाली आणि कसा दलित चळवळीतून विकास झाला, ह्या घटकामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा तुम्ही हा घटक चांगल्या प्रकारे अभ्यासण्यासाठी वारंवार हा व्हिडिओ पहा. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.